नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत राया मंजिरीच्या आयुष्यातनं गार्गीला दूर करण्यासाठी शशिकला आणि घोरपडेने मोठा डाव आखलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आता गार्गीला त्या टाकीतल्या पाण्यात भिजल्यामुळे खूपच सर्दी लागलेली असते। तेव्हा लगेच आता इंद्रायणी मात्र तिला औषध देण्याचा प्रयत्न करत असते। गार्गी काही औषध घ्यायला तयार नाही हे बघून शशिकलाला खूपच राग येतो। तेव्हा लगेच आता शशिकला लागते, ए बाई, एवढ्या विनवण्या करूस्तवर ना एक काम कर, तुझ्या लेकीला ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, डॉक्टरकडे चेकअप कर, 2-4 इंजेक्शन देऊन आण, म्हणजे कसं लवकरात लवकर ती बरी होईल। एवढी सगळी नाटकं करायची गरजच पडणार नाही। आता इंद्रायणीला खूपच राग येतो। त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, ए शवाली आंटी, मला इंजेक्शन नकोय, मला हॉस्पिटलला जायचं नाही आहे, खरं तर ना तुलाच इंजेक्शन द्यायला पाहिजे। त्यावर शशिकला म्हणू लागते, ए तुझ्यासारखी मी आजारी पडलेली नाही आहे, मला कशाला इंजेक्शन देते का तू, थांब मी बघतेस तुला। त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, शशिकला तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही, गप्प बैस ना जरा, शांत बैस। त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, नाही बसणार शांत, मला नाही बघवत हे सगळं, काय चालू आहे केव्हाची नाटकं, मला औषध नकोय, मला औषध नकोय, इंजेक्शन घे म्हणावं। त्याच वेळेस मंजिरी येते, काकू अगं काय चालू आहे तुझं, आमची गार्गी खूप हुशार आहे, तिला इंजेक्शनची अजिबात गरज नाही आहे। तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो हो ना आंटी, अगदी बरोबर। आता मंजिरीने टॉवेल आणि गरम पाणी गार्गीला वाफ देण्यासाठी आणलेलं असतं। तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, आमची गार्गी खूप गुड गर्ल आहे, ती आता मस्त वाफ घेणार, म्हणजे तिची सर्दी पळून जाणार। त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, मंजिरी तिला वाफ घ्यायला नाही जमणार, तू नको फोर्स करू, उगाच आणखीन काही वाढवून ठेवायची, ते दे बरं बाजूला ठेवून। त्यावर मंजिरी म्हणू लागते, मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, गार्गी बाळा चल बरं पटकन आता वाफ घे। तेव्हा गार्गी म्हणू लागते, वाफ नाही नाही नको, ते खूप गरम असते मम्मा, मला नकोय, मला भीती वाटते। तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, भीती काय वाटायची, तुझी आंटी आहे ना ही तुझ्यासोबत, मी तुला असं पकडून ठेवते, असा तू डोक्यावरती टॉवेल घे आणि मस्त असा श्वास घे मोठा, म्हणजे तुझ्या नाकात ती वाफ गेल्यानंतर तुला अगदी बरं वाटेल आणि मग तुझी सर्दी पळून जाईल। आमची गार्गी स्ट्रॉंग आहे की नाही, मग चल बरं पटकन मी सांगते तसं कर। आता गार्गी लगेच आपल्या डोक्यावरती टॉवेल घेऊन ती वाफ घेऊ लागते। आता तिला अतिशय बरं वाटलेलं असतं। त्याच वेळेस आता मंजिरी लागते, बघा आता आमच्या गार्गीची शिंक अजिबात येणार नाही, ती पळून जाणार। तेव्हा गार्गी म्हणू लागते, मम्मा मला खरंच खूप बरं वाटतंय, आता अतिशय नाक मोकळं झाल्यासारखं झालंय। त्यावर इंद्रायणी मात्र खूपच खुश होते आणि मंजिरीकडे बघू लागते, कारण खूपच प्रेमाने समजूत काढून मंजिरीने गार्गीला वाफ घ्यायला सांगितलेलं असतं। त्याच वेळेस मंजिरी लागते, चला आता गार्गीची वाफ घेऊन झाली, आता सूप प्यायचंय, सूप पिल्यानंतर लगेच सर्दी गायब। त्याच वेळेस गार्गी म्हणू लागते, सूप सूप मला नकोय। तेव्हा मंजिरी लागते, तुझ्या पिंगूला देऊया, आधी त्याला आणि मग तुला। आता पिंगूला सूप पाजल्यानंतर गार्गी पटकन ते सूप पिऊन टाकते। त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते, पिंगूचं या गार्गीशी वेगळंच कनेक्शन आहे, या गार्गीला हा पिंगू खूप आवडतो, मला काहीतरी करावं लागेल, असा विचार आता मंजिरीच्या मनात आलेला असतो। तर संध्याकाळची वेळ झालेली असते, घोरपडे बाहेर आपला मोबाईल बघत असतो। त्याच वेळेस मंजिरी येते, जय माझं एक काम करशील। तेव्हा जय म्हणू लागतो, काय झालं मंजिरी, काय करायचंय। त्यावर मंजिरी म्हणू लागते, जय तू बघतोयस ना, गार्गीचं पिंगूशी काहीतरी वेगळंच नातं आहे, तू पिंगू तिला फार आवडतो, मला असं वाटतंय तू त्या पिंगूला पळव, म्हणजे गार्गी त्या पिंगूला वाचवण्यासाठी नक्कीच काहीतरी हालचाल करेल, तिच्या परिस्थितीत काहीतरी बदल होऊ शकतोय, त्यासाठी तुला तिच्या पिंगूला पळवायचंय, उद्या सकाळी तुला हे काम करायचंय, करशील ना। त्यावर जय लागतो, मंजिरी अगं उगाच कशाला काही कामं सांगते, काय गरज आहे त्या बावल्याला पळवायची, बावला पळवून काही होणार आहे का। त्यावर मंजिरी लागते, जय तू माझ्यासाठी हे करणार आहेस की नाही एवढं सांग। तेव्हा जय लागतो, करतो, ठीक आहे, बावलं पळवायचं तर पळवेल, पण उगाच माझ्यावरती काही येणार नाही ना। त्यावर मंजिरी लागते, नाही तुला सांगितलं ना तेवढंच कर, बघ नक्कीच गार्गीत काहीतरी फरक होईल, असे म्हणत मंजिरी तिकडनं निघून जाते। पण शशिकलाने मंजिरीचं आणि घोरपडेचं बोलणं ऐकलेलं असतं। तेव्हा पाठीमागनं शशिकला येते, जय स्वतःशीच बडबड करत असतो, काय होणार आहे या बाहुल्याने, मंजिरी पण ना काही करायला सांगते, पण जाऊ द्या, सांगितलंय ना मग पळवा बावलं। तेवढ्यात शशिकला त्याला खुणावते, मग मंजिरीने जे सांगितले ते करणार आहेस ना। तेव्हा जय म्हणू लागतो, मग त्यात विषय आहे का, करावंच लागणार। त्यावर शशिकला म्हणू लागते, हो कर, पण त्यात जरा बदल कर, मी जे सांगते ना ते कर। त्यावर जय म्हणू लागतो, आता तुझं काय, तू कशाला काही सांगते।
तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, ऐक. आता शशिकलाने तिचा प्लॅनिंग घोरपडेला सांगितलेलं असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागते, ए बाई, मी असं काही करणार नाही या, मला मंजिरीने असं करायला सांगितलेलंच नाही आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, हे बघ, मी जे काही सांगते ना त्यात मंजिरीचं भलं आहे. त्या मंजिरीला तिचं भलं कळत नाही रे. ती त्या गार्गी आणि त्या रायाला एक करणार आहे आणि मग राया तिच्या आयुष्यातनं निघून त्या गार्गीच्या आयुष्यात जाईल. त्या घाऱ्या डोळ्याच्या मांजरीला हेच हवं आहे ना, पण आपल्याला असं होऊ द्यायचं नाही. मंजिरी आणि रायाच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे ती गार्गी, त्यामुळे तिचा बावला तर पळवच तू, पण मी सांगितलं तसं कर. बघ, राया आणि मंजिरी नक्कीच एकत्र येतील. तेव्हा जय म्हणू लागतो, नक्कीच असं होईल? नाही, मला वाटत नाही म्हणून. त्यावर शशिकला म्हणू लागते, तू माझं ऐकून तर बघ, आपण असेच प्रयत्न करायचे राया आणि मंजिरीला एक करण्यासाठी. त्या गार्गी आणि तिच्या आईला त्यांच्या आयुष्यातनं कायमचं दूर करून टाकायचे. त्यामुळे हार मानून चालणार नाही, आपल्याला प्रयत्न सुरूच ठेवा लागतील जय. तरच ही घाऱ्या डोळ्याची मांजर आणि तिची ती लेक त्यांच्या आयुष्यातनं निघून जाईल. सारखी आपली राया आणि मंजिरीच्या मध्ये येत असते. एकदाचा तिला या शशिकलाचा धमाका कळू दे, मग कळेल तिला. तेव्हा जय म्हणू लागतो, ठीक आहे, चालेल. राया आणि मंजिरीला एक करण्यासाठी हा घोरपडे काहीही करू शकतो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. तर आता सकाळी सकाळी मंजिरी आणि गार्गी दारात रांगोळी काढत असतात. आता गार्गी जो रंग सांगेल तो रंग आता मंजिरी वापरत असते. त्याच वेळेस आता घोरपडे चाळीत आलेला असतो. घोरपडेने आता शशिकलाने सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला असतो. आता घोरपडे लगेच आपल्या तोंडाला मास्क लावून आता चाळीत गार्गीकडे बघतच गार्गी जवळ येऊ लागतो. गार्गीचं लक्ष आता या गुंड घोरपडेकडे जातं. त्याच वेळेस आता अशा पांढऱ्या कुर्त्यात या घोरपडेला बघताच गार्गी मात्र घाबरते आणि लगेच आपल्या पिंगूला घट्ट मिठी मारत आता तिथेच दरवाजाला टेकून रडू लागते. आला, तो आलाय. मंजिरीला मात्र काही कळत नाही काय झालंय. मंजिरी आता पटकन गार्गीजवळ येते. गार्गी, काय होतंय तुला? गार्गी बाळा, तू ठीक आहेस ना? त्याच वेळेस आता लगेच मंजिरी पाठीमागे वळून बघते तर जय येतो आणि गार्गीचा पिंगू तिच्या हातनं ओढू लागतो. आता मंजिरीला धक्का बसतो. जय, तू असा का आलाय? जय, जय, जा तू इकडनं. त्याच वेळेस आता जय तिचा पिंगू ओढत असतो. आता गार्गी मात्र खूपच ओरडत असते, खूप घाबरलेली असते. आजूबाजूचे सगळे लोक जमा झालेले असतात. तेवढ्यात लगेच आता राया येतो. राया हा विशाल भोसले बनून आले असतो, अगदी स्टाईलमध्ये चष्मा वगैरे घालून. त्याच वेळेस आता लगेच राया मात्र घोरपडेची धुलाई करू लागतो. कोण आहेस तू? आमच्या गार्गीला का त्रास देतोय? असे म्हणतात जय आता जोरजोरात त्याला मारू लागतो. आता घोरपडे मात्र तिकडनं रायाच्या हातून निष्ठून तो पिंगू घेऊन पळालेला असतो, पण राया काही त्याला सोडायला तयार नाही. राया या जयची चांगलीच धुलाई करत आता इकडे चाळीच्या बाहेर गेटजवळ आले असतो. आता जय मात्र पिंगू घेऊन पळत असतानाच आता राया पटकन एक लाकूड हातात घेतो आणि जोरदार दिशी घोरपडीच्या पायावरती फेकून मारतो आणि पटकन घोरपडीच्या पायाला तो लाकूड लागल्याने तो खाली पडतो. आता राया त्याच्या जवळ येतो आणि पटकन त्याची कॉलर पकडतो. ए, कोण आहेस तू? कोण आमच्या गार्गीला त्रास देते ना? आज त्याची सुटका नाही. असे म्हणताच राया त्याच्या तोंडावरचा मास्क काढतो. आता जय घोरपडेला बघताच रायाला धक्का बसतो. जय, तू? आता जयचा चेहरा बघताच राया आणखीन 2 ते 3 कानाखाली त्याच्या ओढतो. का असं वागलास तू? गार्गीला या कुर्त्याचा त्रास होतो हे तुला माहिती असून तू मुद्दामून केलं हे सगळं? का केलं? कुणाच्या सांगण्यावरनं केलं? सांग लवकर. त्याच वेळेस मंजिरी येते. राया, थांब, त्याला मारू नको, त्याची यात काहीही चूक नाही आहे. पिंगूला पळवायचं आणि मग तेव्हा विशाल बनून तू स्टाईलमध्ये यायचं असं माझं प्लॅनिंग होता, म्हणून मी त्याला बोलावलं होतं. तेव्हा राया लागतो, मिसफायर, अगं पण तू असं कसं करू शकते? या पांढऱ्या कुर्त्यात याला कसं बोलावू शकते? त्यावर मंजिरी लागते, राया, मी याला फक्त पिंगूला पळवायला बोलावलं होतं, पांढरा कुर्ता घालायला मी नव्हतं सांगितलं. जय, का केलं तू हे सगळं? सांग लवकर. त्याच वेळेस पाठीमागनं शशिकला येते. मी केलं हे सगळं, मी सांगितलं होतं जयला. त्यावर लगेच आता राया मंजिरीला धक्का बसतो. काकू, अगं काय झालंय तुला? असं का वागतेस तू? तुला माहिती ना गार्गीला याची भीती वाटते, बघ किती घाबरली ती. त्यावर शशिकला म्हणू लागते, मुद्दामच केलं, कारण मला ती घाऱ्या डोळ्याची मांजर आणि तिची पोरगी तुमच्या आयुष्यात नकोय. मला तुम्हा दोघांना एक करायचे, म्हणून मी त्या गार्गीला तुमच्या आयुष्यातनं दूर करण्यासाठी हे केलं. त्यावर लगेच आता राया लागतो, बास काकू, गार्गी आमची जबाबदारी हे विसरू नका. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो काकू, आणि आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार. तुम्ही मध्ये असे खोडे आणण्याचे प्रयत्न करू नका. तुम्हाला समजत नाही का? कितीदा सांगायचं? त्यावर शशिकला म्हणू लागते, करणार. आम्ही मध्ये असेच अडथळे आणणार, कारण तुम्हा दोघांचा संसार फुललेला बघायचा आहे.
या गार्गीच्या आयुष्यात हा राया गेला तर तुझं काय मंजिरी? अगं त्यामुळेच आम्ही या गार्गीला असाच त्रास देणार आहे. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, बास काकू, गार्गीला झालेला त्रास मी नाही बघू शकत. यात तिची काय बी चूक नाही आहे. तिला कशाला शिक्षा देताय तुम्ही? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, मान्य आहे तिची चूक नाही आहे, पण तिच्या आईने तिला घेऊन इकडनं निघून जायचं ना, का ती तुम्हा दोघांना दूर करण्यासाठी हे सगळं करायली ना? त्यामुळे आता बास मंजिरी, आता मी काही ऐकून घेणार नाही. बरं झालं, चांगलीच घाबरली. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, राया, गार्गी खरंच खूप घाबरलेले. आपल्याला या दोघांना समजावून सांगत बसण्यापेक्षा ना तिच्याजवळ जाणं खूप गरजेचं आहे. चल पटकन, असे म्हणताच राया मंजिरी आतमध्ये निघालेले असतात. त्याच वेळेस आता जय शशिकला म्हणू लागतो, बघितलं किती मार खावा लागला मला. नसतं तुझं ऐकलं ना बरं झालं असतं. आता बघ, ती निघून गेली तर नाही, पण मार खावा लागला मला. त्याच वेळेस इकडे आता रूममध्ये गार्गी खूप घाबरलेली असते. इंद्रायणीने आपल्या बॅगा भरायला सुरुवात केलेली असते. गार्गी बाळा, इथले लोक तुला असेच त्रास देणार. ती शशिकला एक नंबरची नीचबाई आहे, ती मुद्दामून तुला त्रास देते. आता आपल्याला इकडे अजिबात थांबायचं नाही, हो की नाही गार्गी बाळा? आपण लगेच इकडनं निघून जाऊया. असे म्हणताच आता इंद्रायणी बॅग आणि गार्गीचा हात पकडत तिला ओढतच बाहेर घेऊन येते. तेव्हा लगेच मंजिरी लागते, मॅडम थांबा, असं करू नका मॅडम. त्यावर लगेच आता राया मात्र एका खांबाड लपून हे सगळं बघत असतो. तो गार्गीसमोर येऊ शकत नसतो ना. तेव्हा लगेच आता इंद्रायणी लागतं, कशाला थांबायचं मंजिरी? तू हारलीस. तू मला चॅलेंज दिलं होतं ना, मी उगच या विशाल भोसलेचं ऐकलं आणि तुझं आव्हान स्वीकारलं. तुला हे जे जमत नाही आहे ना ते करायचं धाडस करूच नको. त्यावर मंजिरी लागते, मॅडम मी नक्कीच गार्गीची जबाबदारी घेते ना, तुम्ही बघताय ना, असं नका करू, पुन्हा असं नाही होणार. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, मंजिरी हार स्वीकार कर, आणि तू हरल्यानंतर तू काय करणार होती हे विसरलीस का? तुला हे पंढरपूर प्यारं आहे ना, मग नाशिक सोड आणि चल निघ पंढरपूरला. तू हारलीस, आता तू निघून जा इकडनं. त्याच वेळेस इकडनं राया म्हणू लागतो, मिस फायर काय करू, कशी तुझी साथ द्यायला समोर येऊ, मला ना तेच कळत नाही. प्रत्येक वेळेस काहीही झालं तरी मॅडम तुलाच दोषी ठरवत आहेत आणि ते मला नको आहे मिस फायर, काय करू मी? त्याच वेळेस आता इंद्रायणी लगेच बाहेर चाळीत आलेली असते. सगळे लोक जमलेले असतात. शशिकला आणि घोरपडे खूपच खुश होतात. तेव्हा जेवण लागतो, बरं झालं शशिकला, तू म्हटली तसं केलं. बघ आता ही मांजर आणि तिची ही पोरगी निघाली की ही चाळ सोडून. आता बरं झालं, आपलं काम फत्ते झालं. त्याच वेळेस आता मंजिरी लागत असते, ऐका ना मॅडम, प्लीज ऐका ना, असं नका करू. इंद्रायणी आणि गार्गी निघालेले असतानाच गार्गी लगेच इंद्रायणीचा हात झटकते, मम्मा मला नाही यायचं, मला इथेच राहायचं आहे. आता लगेच इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी अगं इथले लोक तुला फक्त त्रास देणार आहे, तू नको राहू इकडे. त्यावर गार्गी म्हणू लागते, मम्मा मला ना ही आंटी खूप आवडते, ती मला किती जीव लावते ना, माझे सगळे हट्ट पुरवते, मला ना ती खूप आवडते, मला तिच्यासोबतच राहायचं आहे. असे म्हणताच धावतच गार्गी येते आणि मंजिरीला मिठी मारते. मंजिरीला खूप आनंद होतो. त्याच वेळेस आता इंद्रायणी मात्र आपल्या गार्गीकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता जेवण लागतो, झालं आपण जे ठरवलं होतं ते झालंच नाही. तर आता सगळेजण रूममध्ये निघून जातात. तर इकडे शशिकला मात्र भडकलेली असते. तेव्हा जेवण लागतो, बघितलं शशिकला, मी म्हणतोय ना आपला प्लॅन फेल झाला आहे, काय बी उपयोगाचा नाही आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, जय एक प्लॅन फेल झाला म्हणून काय झालं, आपण असे अनेक प्लॅनिंग करायचे आणि राया मंजिरीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा. कारण जर मंजिरीच्या सांगण्याप्रमाणे ही गार्गी ठीक झाली आणि तिने जर विशाल भोसलेच्या आयुष्यात नवीन सुरुवात केली तर मग आपल्या मंजिरीला राया कसा भेटणार, आणि आपल्याला हेच होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून या गार्गीच्या आयुष्यात आपल्याला अडथळे आणायचे. त्या बिचारीची काही चूक नाही आहे, पण आपल्याला मंजिरीसाठी हे करायचे. म्हणून आपले पहिले दिवस आठव की आपल्याला तसंच वागायचे. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, शशिकला पंढरपूर सोडलं तेव्हा आपण ते सगळे जुने पुराणे प्लॅनिंग, ते जे काही कटकारस्थानं रचले होते ते विसरून गेलो होतो ना, मग आता पुन्हा तेच पाप का करायचे तुला? त्यावर शशिकला म्हणू लागते, जय त्याला पाप नाही म्हणत. तेव्हा आपण जे कटकारस्थानं करायचो, जे कांड करायचं ते आपल्या भल्यासाठी आणि लोकांना त्रास होण्यासाठी. पण आता तसं नाही आहे, आपल्याला राया मंजिरीचं भलं करायचं आहे. दुसऱ्यांच्या भल्यासाठी जर काही केलं तर ते पाप नसतं, ते चांगलं असतं आणि उलट त्या सगळ्याने आपल्या पहिल्या पापाचं प्रायश्चित्त होतं. आणि म्हणूनच जय आपल्याला असं काहीतरी करायचं आहे ना ज्यामुळे राया मंजिरी एक येतील आणि ही मांजर आणि तिची पोरगी इकडनं निघून जाईल. मी सांगते तसं करूया. तेव्हा जय म्हणू लागतो, ठीक आहे चालेल, तू म्हणतेस तर मी करायला तयार आहे. तर इकडे
आता राया आपल्या रूममध्ये असतो, त्याला खूप टेन्शन आलं असतं. आता पुढे काय करायचं? आत्तापर्यंत तर जे काही झालं त्यामुळे गार्गी खूप घाबरली होती, पण कसं तिला सांभाळायचं, कशी तिची जबाबदारी घ्यायची, असे असंख्य प्रश्न रायाला पडलेले असतात. त्याच वेळेस मंजिरी येते. राया, तू टेन्शन नको घेऊ, पांडुरंग आहे ना आपल्याबरोबर, तू सगळं काही ठीक करेल, तो नवी ताकद देईल, नवी उमेद देईल. बघ आता गार्गी झोपली शांतपणे, ती सगळं काही विसरून जाईल. त्यावर राया म्हणला, तू मिस्पायर, पण काय करावं ना कळत नाही आहे. एकतर मी गार्गीसमोर येऊ शकत नाही, तुझी काही मदत करू शकत नाही, हा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यावर मंजिरी म्हणाली, राया, गार्गी तुझ्या चेहऱ्याला, तुझ्या आवाजाला घाबरते, पण तुझा स्पर्श तिला माहिती असेल ना, त्याला कशी घाबरेल? तुझा स्पर्श जर तिला झाला तर तुमची मैत्री लगेच जाणवेल तिला, हो की नाही? त्यावर राया म्हणला, मिस्पायर काही काय बोलायली तू? अगं तिला माझा चेहरा आवडत नाही, माझा आवाज आवडत नाही, आणि स्पर्श कसा देण्यात ठेवणार ती? नाही नाही नाही, हे चुकीचं आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, एक काम करायचं का, तू ना तुझा चेहरा जरा बदलव. म्हणजे फक्त तुझ्या चेहऱ्याचा प्रॉब्लेम आहे ना, आणि आवाजाचा. मग जर तुझा चेहरा थोडासा काळपट केला, थोडासा वेगळा लुक केला, आणि तू जर गार्गीसमोर खेळायला लागला, तिच्या खेळात सामील झाला, तिचा मित्र झाला, तर तुझा स्पर्श ती ओळखू शकते, आणि मग तुला चेहरा लपवण्याची गरजही नाही. चालेल? तेव्हा राहायला लागतो, मिस्पायर, तू कर प्लॅनिंग, तू म्हणतेस तसं करायला मी तयार आहे. पण मिस्पायर, नक्की गार्गी मला ओळखणार नाही ना? ती घाबरणार नाही ना पुन्हा? तेव्हा मंजिरी लागते, राया, ती विशाल भोसलेला ओळखते, पण रायाला कुठे? अरे तुझ्या पंढरपुरामधलं जे रूप होतं ना, ते घेऊन ये की तिच्यासमोर, ती नाही ओळखणार तुला. तेव्हा लगेच राया लागतो, चालेल मिस्पायर, तू म्हणतेस ना तसंच होणार. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, गार्गी आणि मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेले असतात, दोघीजणी मस्त खेळ खेळत असतात. तेवढ्यात आता लगेच पहिल्यासारखा अगदी गुंड राया बनून हाताला रुमाल वगैरे बांधून राया दरवाजात हजर झालेला असतो. रायाने आपला चेहरा जरा असा काळपट केलेला असतो, ज्यामुळे गार्गीला तो ओळखू येऊ नये म्हणून. पण त्या क्षणाला आता शशिकला आणि घोरपडे एकमेकांकडे बघू लागतात. शशिकला आणि घोरपडेने प्लॅनिंग केलेलं असतो. वरती पाण्याची एक बादली ठेवलेली असते. ज्या क्षणाला राया दरवाजात येऊन उभी राहतो, गार्गी त्याच्याकडे बघू लागते. त्या क्षणाला वरनं त्या बादलीतलं पाणी सगळं आता रायाच्या अंगावरती पडतं. रायाचा खरा चेहरा, विशाल भोसलेचा खरा चेहरा आता गार्गीसमोर आलेला असतो. गार्गी खूप घाबरलेली असते. मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. आता मंजिरी कसं गार्गीला बरं करणार आणि महिन्यात कसं चॅलेंज पूर्ण करणार, पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.